नाव अलका देवीदास पडघे, घानवळ आश्रमशाळेवर काम करते। मला लाडके भावाचे पैसे नको आहेत, माझा रोजगार पाहिजे। मी रोहिणी वारगडे गोंदे आश्रमवरती काम करते। मला 20 वर्ष झाले मी काम करते। मुख्यमंत्री भाऊला माझी एवढीच विनंती आहे का तुझ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊ नका, मला कामावरती घ्या, एवढीच माझी विनंती आहे। मी रेखा प्रकाश भोये साखरा आश्रम शाळेत काम करत आहे। 2006 पासून काम करत आहे, पण आम्हाला आज 20 वर्ष झाले आहेत। पण आज आम्हाला अचानकपणे म्हणजे कामावर काढून टाकण्यात आलं आहे। हे लाडक्या बहिणीचे जे पैसे भेटतात ते आम्हाला नको पाहिजेत। आम्हाला हक्काचं आमचं काम जे आहे तेच आम्हाला पाहिजे, म्हणजे आम्ही हक्कानं आमची मंजुरी करून आमचं घर कुटुंब हे आम्ही आमच्या मर्जीने आम्ही चालवू शकतो। मी वंदना रघुनाथ मागी, मी पाळी शाळेवर काम करते। 20 वर्ष काम केलं, पण आम्हाला आता काढून टाकलं, कामावरून कमी करण्यात आलं। आमची मुलं आम्ही कशी पोचणार, आमची चूल विझून टाकली। आमच्या मुख्यमंत्र्यांना मी एवढीच विनंती करते की आम्हाला 1500 रुपये नको आहेत आणि आम्हाला कामावर घ्या, असं आमची विनंती आहे। एकीकडे लाडकी बहीण योजनेचा उदो होत असताना जव्हारमधील 60 गरीब आदिवासी महिलांना 20 वर्षांच्या सेवेनंतर बेरोजगार करून प्रशासनाने रस्त्यावर आणल्याची घटना समोर आली आहे। या अन्यायाविरोधात भूमिपुत्र एल्गार संघटनेने आता आक्रमक लढाई पुकारली असून येत्या 9 मार्च 2026 रोजी जव्हार प्रकल्प कार्यालयासमोरच प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाची धुलाई करण्याचे अनोखे आंदोलन पुकारले आहे। वर्ग 4 कर्मचारी म्हणून सातत्यपूर्ण काम करत असताना 20 वर्षे या महिलांना कंत्राटी म्हणून राबवून घेतले आहे। भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन 20 जानेवारी 2026 रोजी प्रकल्प अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासूर यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती। 20 वर्षे प्रामाणिक सेवा देणाऱ्या स्थानिक भूमिपुत्र महिलांचा घास हिरावून बाह्य यंत्रणेला पोचण्याचे काम प्रशासन करत आहे। जर या महिलांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा प्रमोद पवार यांनी यापूर्वीच दिला होता। मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे, अशी माहिती प्रमोद पवार यांनी दिली आहे। नमस्कार। भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या माध्यमातून 9 तारखेला 9 मार्च, खरं तर 8 मार्च हे महिला दिन आहे, जागतिक महिला दिन, आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 9 मार्चला जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर एक अभिनव आंदोलन आम्ही करत आहोत। माझ्यासोबत असलेल्या सगळ्या 60 माझ्या बहिणी, या भगिनी या माझ्याच नव्हे तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि यांना 20 वर्ष आपल्या आश्रमशाळांमध्ये धुलाई कर्मचारी म्हणजे मुलांचे कपडे बिछाना धुण्याचं काम या 20 वर्ष करत होत्या। त्याचबरोबर इतर अनेक अतिरिक्त कामं आश्रमशाळेची स्वयंपाकापासून तर सगळी कामं या महिलांनी भगिनींनी केली आणि 20 वर्षानंतर अचानकच यांना कामावरून काढून घरी बसवण्यात आलं। हा मोठा अत्याचार इथल्या भूमिपुत्र भगिनींवर आहे, आदिवासी कष्टकरी महिलांवर आहे आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी 9 मार्च 2026 रोजी जव्हार एकात्मिक आदिवासी बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर या सगळ्या माझ्या भगिनी आणि भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या माध्यमातून धुलाई आंदोलन करणार आहेत। या आंदोलनामध्ये या सगळ्या महिला त्यांचं जे रोजचं कौशल्याचं काम आहे, जे त्यांनी 20 वर्ष केलं, ते कौशल्य ते आदिवासी विकास अधिकाऱ्यांना दाखवणार आहेत आणि ते बादली, धोपाटणा, ब्रश आणि कपडे घेऊन आदिवासी विकास कार्यालयासमोर आपलं कपडे धुण्याचं कौशल्य दाखवणार आहेत। ते धुलाई आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये या सगळ्या महिलांसोबत भूमिपुत्र एल्गार संघटनेचे इतर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होतील। माझी या निमित्ताने सगळ्या पालघरवासियांना विनंती आहे की या 60 महिलांचा प्रश्न हा फक्त या 60 महिलांचा नाही, तर हा व्यवस्थेचं कारस्थान आहे। अशा प्रकारे भूमिपुत्रांना विस्थापित करणं, भूमिपुत्रांना बेरोजगार करणं हे काम या व्यवस्थेचं, या प्रशासनाचं सुरू आहे। जर वेळीच याच्यावर आपण आवाज उठवला नाही, अंकुश घातला नाही, तर येत्या काळामध्ये इथला खरा भूमिपुत्र, इथला मूल निवासी उद्ध्वस्त होऊन जाईल आणि हे प्रशासकीय अधिकारी आणि वेगवेगळे प्रकल्प चालवणारे हे भांडवलदार, हे कंत्राटदार, हे खाजगीकरणाला समर्थन करणारे लोक आपल्या इथल्या कष्टकरी आदिवासी बांधवाला, भूमिपुत्राला उद्ध्वस्त करतील। त्यामुळे सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। या माझ्या 60 बहिणींची ताकद वाढवण्यासाठी 9 मार्चला तुम्ही सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हा, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो। धन्यवाद।